बातमी पावसासंदर्भात मुंबई ठाणे पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड रत्नागिरी पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि पावसासंदर्भात आपण अधिक अपडेट घेत आहोत। आपले प्रतिनिधी विशाल पाटील हे मुंबईच्या मरीन ड्राईव्हहून आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। विशाल, प्रणित, आज मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे। कोकणातील आपण जर पाहायला गेलं तर रायगड रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मुसळधार पावसाची त्या ठिकाणी शक्यता व्यक्त केलेली आहे। तर सिंधुदुर्गला सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे। आता मी मरीन ड्राईव्ह या परिसरात आहे। सकाळपासूनच मुंबईतील जर आपण चित्र पाहायला गेलं तर मुंबईत पावसानं काहीशी विश्रांती जी आहे ही घेतलेली आहे। मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे। आज रविवार असल्याकारणानं मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीची आवाहन हे प्रशासनाकडे करण्यात आलेलं आहे। कारण का संध्याकाळच्या सत्रामध्ये समुद्राला मोठी भरती आहे। जवळपास 3.8 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती असल्या कारणांमुळे मुंबईकरांनी समुद्राबाहेर जाणं टाळावं। कारण का आपल्याला माहिती आहे आज रविवार आहे। अनेक जण या सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येनं घराबाहेर जात असतात, समुद्र किनाऱ्यांवरती जात असतात। मात्र सतर्क राहणं अधिक मुंबईकरांनी गरजेचं आहे। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलक्या सरींची शक्यता जी आहे ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता जी आहे ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। प्रणिता, नक्कीच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।